तर हे संदेश जाधव हे पालखीचे मार्गदर्शक आहेत आणि या त्यांच्या वाईफ. नमस्कार. तर हे तुम्हाला पालखीबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहेत, किती वर्ष झाले वगैरे. श्री साई मित्रमंडळ आणि शिवशाही मित्रमंडळ दिवाणमान याच्या माध्यमातून 1991मध्ये या पदयात्रेला सुरुवात झाली. खरं म्हणजे वसई तालुक्यातून सगळ्यात पहिला पदयात्रा जी सुरू झाली वसईची शिर्डी, ही पदयात्रा विरार येथून सुरू झाली आणि दुसरी पदयात्रा ही आपल्या दिवाणमान साईबाबा मंदिर आणि पापडी साईबाबा मंदिर इथून सुरू झाली. त्यावेळेला जे अध्यक्ष होते आणि जे सर्व कार्यकर्ते होते 19 जणांनी यावेळी पदयात्रा सुरू केली. त्याच्यामध्ये त्यावेळेला पालखी वगैरे किंवा अशी चांदीची पालखी किंवा लाकडाची पालखी वगैरे असा काय त्यावेळेला प्रकार नव्हता आणि त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचे रस्ते आणि हे जर सगळं लक्षात घेतलं तर खूपच प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. परंतु साईबाबांच्या प्रती असलेली निष्ठा आणि जी सद्भावना होती, या सद्भावनेच्या प्रती ही पालखी मिरवणुकी सुरू झाली. या पालखी मिरवणुकीमध्ये गळ्यामध्ये बाबांची तस्वीर लावून आणि एका हातामध्ये कंदील असं मिळून 19 जणांनी पालखी पदयात्रा वसई ते शिर्डी सुरू केली. त्यावेळेला खरं म्हणजे जिकडे निवारा वगैरे आज जे काही आपल्याला सगळ्या सुविधा प्राप्त झालेल्या आहेत, आज देणारे 1000 हात आपल्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. परंतु त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीची किंवा आपल्याला कुठलीही मदत त्यावेळेला मिळत नाही. त्यामुळे जिकडे कुठे थांबायचं त्या ठिकाणी थांबायचं, जिकडे आंघोळीला पाणी मिळेल तिकडे आंघोळ करायची आणि जिकडे आपल्याला जे काही खाद्यपदार्थ वगैरे मिळेल तर ते सगळं खायचं आणि तिथून परत पुढे आपली परिक्रमा चालू ठेवायची, पदयात्रा चालू ठेवायची, असा हा प्रकार होता. परंतु आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की पालखीचं जेव्हा 12वा म्हणजे एक तर पूर्ण झालं, 12 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला एक मोठा सोहळा त्यावेळेला झाला आणि त्यावेळेला आपले शिर्डी के साईबाबा हा जो चित्रपट काढलेला होता, या चित्रपटाचे अभिनेते सुधीर दळवी हे आपल्या कार्यक्रमाला त्यावेळेला आलेले होते आणि ते त्या कार्यक्रमाला आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचिती बाबांची आपल्याला त्या ठिकाणी आली. कारण हा योग होता ना फार मोठा, दुर्मिळ आणि मोठा योग होता. त्याच्यानंतर पालखीला 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षाचा देखील सोहळा त्यावेळेला करण्यात आला. गेले 19 आपल्या पदयात्रेंच्या माध्यमातून सुरू झालेली पालखी आज रथ आहे, आज पिण्याच्या पाण्याची गाडी आहे, आज आपल्याला बॅगा नेण्यासाठी ट्रक आहे, आज आपल्याला त्या आचारी बरोबर आहे, आज आपल्याकडे आचार्याबरोबर त्याची सर्व भांडी वगैरे नेण्यासाठी टेम्पो आहे. अशा वेगवेगळ्या सुविधा, DJ आहे, त्यानंतर वाजंत्री आहे, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला याच्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसतील. आणि ह्याच पालखीचं आज 34 वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे ना, ही अत्यंत महत्त्वाची आणि या धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला माहीत आहे की पंढरपूरचे वारकरी लाखोच्या संख्येने जात असतात, परंतु त्यांचं एकच ध्येय असतं की फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचं आणि विठ्ठलाचं दर्शन घेणं, हा एकच त्यांचं ध्येय असतं. उन्हाळा असू दे, पाऊस पडू दे, कुठेही मिळेल तिकडे जागा, 4 काट्या घेऊन जायचं, तंबू बांधायचा चादरींचा आणि त्याच्यामध्ये राहायचं, भजन कीर्तन करायचं. महिला ज्या असतात त्या आपल्या ओव्या गात त्या ठिकाणी जेवण बनवणार आणि त्या ठिकाणी आपले जे वारकरी असतात त्यांना जेवण देणार. परंतु ते सर्व जर बघितलं ना तर त्याच्यामध्ये 50-60 वर्षाच्या वरची जी व्यक्तिमत्व असतात किंवा वयोवृद्ध जे आहेत ते आपलं निशाण घेऊन त्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. परंतु मला या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल की साईबाबा हे कलियुगामधलं इन्स्टंट दैवत आहे आणि साईबाबांच्या प्रती आज तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे ना, हे अध्यात्म आणि हे खऱ्या अर्थाने प्रचिती आहे. श्रद्धा आणि सबुरी, बाबांनी 2च गोष्टी सांगितल्या. सबका मालिक एक, परमेश्वर एकच आहे आणि श्रद्धा आणि सबुरी. आपण श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. आज माणसाकडे याच 2 गोष्टी नाही आहेत. आज माणसाचा माणसांवर विश्वास नाही आहे, आज माणसांकडे सबुरी नाही आहे. माणूस थोडं पण पेशन्स नाही, आपण म्हणतो ना पेशन्स नाही आज माणसाकडे. आज माणसाचं जीवन खूप गतिमान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आमच्या कोळी भगिनी या ठिकाणी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून या पालखीमध्ये सहभागी आहेत. आज आमची तरुण मंडळी जी आहेत, ही तरुण मंडळी मुली आहेत आणि मला एक सांगायला विशेष या ठिकाणी वाटेल की ही पालखी ज्या वेळेला सुरुवात झाली ना, तर या पालखीमध्ये
आमचे गुरु परमपूज्य गुरु दयानंद बाबा जे होते बालयोगी, या आमच्या दयानंद बाबांनी या पालखीसाठी मार्गदर्शन केलं, या पालखीचं महत्त्व समजावून दिलं का ही पालखी पदयात्रा म्हणजे काय आहे, पदयात्रा आपण कशासाठी करायची, आपल्या स्वतःच्या आत्मचिंतनासाठी आणि आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी आपण ही पदयात्रा करायची अशा पद्धतीने, आणि याच्यामध्ये आपण कुठली कुठली पथ्य पाळली पाहिजेत, कुठल्या प्रकारे आपण कशा पद्धतीने या पदयात्रेत सहभागी झालं पाहिजे, कसा गणवेश परिधान केला पाहिजे, कशा पद्धतीचं खाद्य आपण केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. त्यावेळेला पदयात्रामध्ये चालणाऱ्या भाविकांच्या आणि आपले जे साईबाबांचे जे भक्त आज चालत आहेत उन्हामध्ये चालत असताना, कारण ही रामनवमीच्या दृष्टीने जाणारी पदयात्रा म्हणजे उन्हाळा सुरू झालेला असतो, होळीनंतर उष्णता वाढलेली असते आणि त्यावेळेला पदयात्रे करून चालत असतात आणि त्यावेळेला त्यांच्या पायाला फोड येणं, त्यांचे पाय जाम होणं, अशा वेळेला आमचे त्यावेळेला डॉक्टर हेमंत पाटील, परत अतिसार होणं, म्हणजे खाण्यावरती पाण्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पिल्यानंतर त्रास होणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यावर मात करून देखील आपले पदयात्रेकरू बाबांच्या ध्येयाने पुढे जात आहेत, ही मोठी गोष्ट आहे. त्यावेळेला आमचे डॉक्टर हेमंत पाटील होते, ते बरोबर येऊन त्या ठिकाणी सर्वांना सेवा देत असत. आज आमचे तांडेल डॉक्टर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सेवा देतात आणि आज खूप सुविधा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. आपल्यासाठी या पदयात्रेमध्ये आपल्याला खूप सुविधा मिळालेल्या आहेत, परंतु एक चांगली गोष्ट आहे की तरुण वर्ग जो आहे तो या अध्यात्माच्या माध्यमातून बाबांचं एक अधिष्ठान आपलं जे आहे त्या अधिष्ठानाप्रती या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि चालत असताना वेगवेगळ्या प्रचिती, गेल्या 34 वर्षामध्ये एवढे अनुभव आम्हाला आलेले आहेत की अनेक जण आमच्यामधले काही पदयात्रेकरूंमधले काही जण दिवंगत झाले, काहींना पदयात्रेमध्ये म्हणजे आता 2 वर्षापूर्वी आमचा एक सहकारी त्याच्यामध्ये रमेश घोलप याचं एक निधन झालं. म्हणजे परत येताना त्याला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, परंतु त्यावर सुद्धा मात करून ही पदयात्रा पुढे सुरू राहिलेली आहे. परंतु असे अनेक प्रसंगाला तोंड देत ह्या पदयात्रेमध्ये सहभागी होणारे आमचे पदयात्रेकरू आहेत, आमचे साई भक्त आहेत, ते एक वेगळा संदेश आपल्या या गावाला, आपल्या समाजाला आणि आपल्या लोकांना देत असतात. ही खूप मोठी हे आहे. आज मंडळाचे जे पदाधिकारी आहेत गेल्या 1.5-2 महिन्यापासून हे संपूर्ण या पदयात्रेकरूची तयारी करण्यासाठी, पदयात्रेची तयारी करण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणून मदत मागण्यासाठी आपला अमूल्य वेळ देत असतात. दिनेश पवार असेल, जीवन असेल आणि आमच्या आल्या असतील, आमच्या डॅडी असतील, हे सगळीच लोक आज याच्यामध्ये येतात. पहिली पदयात्रा मला वाटतं अशी आहे शिर्डीला जाणारी का याच्यामध्ये आमचा सुरुवातीपासून महिलांचा सहभाग याच्यामध्ये जास्त आहे आणि आपल्याला माहीत आहे की महिलांचे अनेक प्रॉब्लेम असतात, परंतु आजपर्यंत कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही समस्या आजपर्यंत निर्माण झाली नाही. त्याच जोमाने, त्याच जोशाने ज्यावेळेला 3 किलोमीटर आधी पदयात्रा शिर्डीमध्ये पोचते आणि दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये जाण्याचा जो प्रसंग असतो ना, त्यावेळेला तो प्रसंग म्हणजे आनंद गगनाप्रमाणे अशा प्रकारचा प्रसंग असतो. प्रत्येकाचा आनंद असतो आणि डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू असतात. या आज आमची पदयात्रा पूर्ण झाली आणि आज आम्ही बाबांना भेटणार आहोत, त्यांचं दर्शन घेणार आहोत. हा एक वेगळा दुर्मिळ प्रसंग आहे आणि ही जी शांती आहे ना मनाची, हीच खरी श्रद्धा आणि हीच खरी सबुरी आहे. माणूस अनेक वेगवेगळे कपडे परिधान करतो, मेकअप करतो, सगळ्या गोष्टी आपल्या बाह्य शरीरासाठी करतो आणि अंतर्मनासाठी माणूस काहीच करत नाही. ते या पदयात्रेमधून आपल्याला सगळं मिळतं. एवढंच मी सांगू इच्छितो. ओम साईराम. खूप छान वाटला आम्हाला पण अनुभव. थँक्यू सो मच.